नमस्कार भाई, नमस्कार. तुमचा पूर्ण परिचय सांगा. माझं नाव खाजाबाई गुलाब पठाण. हां, मोठ्यानं सांगा. खाजाबाई गुलाब पठाण, राहणार. लवळ तालुका माडा, जिल्हा सोलापूर. तर आज दिनांक आहे 16 एप्रिल हां 2024. हां तर आपला हा कांदा आहे. तर कांदा आपला फुरसुंगी आहे का, हां फुरसंगी डबल पत्ती? डबल पत्ती. तर ह्या कांद्यासाठी पॉवर प्लॅन्ट टेक्नॉलॉजीचे ग्रीन ब्रँड कंपनीचे कोणते कोणते प्रोडक्ट तुम्ही वापरले होते? ही इथं बाटल्या. पोटॅश बोमी पॉवर ब्लूम, हां ह्यांना काय काय दिले? पोटॅश बोमी पॉवर ब्लूम, किंग, नायट्रो किंग, हां ग्रो, ग्रो. म्हणजे सगळे जो 100% प्रोडक्ट आपले वापरले. आपलं तर हे प्रोडक्ट वापरल्यानंतर म्हणजे फायदा काय झाला तुम्हाला ह्याच्यामधून? ही काय कांदा पोसलाय. पहिला कांदा पोसला नव्हता, रासायनिक खतानं पोसला नव्हता कांदा. रासायनिक खतानं पोचला नव्हता. हम्म. तर किती एकराचा प्लॉट आहे हा? 1 एकराचा. एका एकराचा. हम्म. तर साधारण किती महिन्यामध्ये हा कांदा काढा आलाय तुमचा? पावणे 4. पावणे 4. आणि जनरली लोक फुरसुंग कांदा किती महिन्यात काढतात? 5 महिने. 4.5 ते 5 महिने लागतात हम्म. कांदा. हा. तर तुमचा जवळपास 3 आठवडे कांदा लवकर आलाय काढायला. हां आणि साईज जर बघितली तुम्ही तर साईज सगळी एकसारखी साईज आहे. हां तरी तुमच्या ह्या जमिनीनुसार अपेक्षित उत्पन्न किती आहे तुमच्यात? किती कट्टा कांदा निघाला असं वाटतंय तुम्हाला? काटा निघेल 200-250 पिशव्या 50 किलोच्या. बरं, म्हणजे तुम्हाला अंदाज सांगता येणार. कांदा जास्त आहे तुमचा, कांदा दाट आहे. हम्म. आणि तुमचा बोधावर कांदा आहे. हम्म. कांद्याची म्हणजे कट्ट जास्त निघणार पण तुम्हाला अंदाज बांधता येणार त्याचा. हम्म. तर तुम्ही हे प्रोडक्ट वापरून खुश आहात का? होय. तर इथं शेतकऱ्याला काय खर्च सांगता झाला नाही काय त्याला. हां, खर्चच जास्त झाला नाही. किती खर्च झाला तुम्हाला ह्याच्यासाठी? झाला. या 2 बाटल्या, पोट्याचं 1 पोतं. 4,000, 4-4.5 हजारामध्ये तुमचं एक 3-3.5. 4,000 झाला. 4,000मध्ये तुमचा हा कांदा एक एकरभराचा कांदा 4,000मध्ये तुमचा डोस झाली सगळी. हा रोगाला कमी वेळ पडला, हा रोगच पडला नाही त्याला. रोगच पडला नाही. तर रासायनिक तुम्हाला कुठलं बरं वाटतं? रासायनिक बरं वाटतंय का ऑर्गॅनिक बरं वाटतं? हे हे सेंद्रियच बरं वाटते. सेंद्रिय. तर इतर शेतकऱ्याला काय सल्ला द्याल तुम्ही? रासायनिक खतं वापरण्याऐवजी ही सेंद्रिय खतं वापरा. त्याने त्याला आपलं अधिक उत्पादन आहे. कांद्याची साईज एक आहे. रासायनिक खतानं एकसारखा कांदा येत नाही. एकसारखा कांदा येत नाही. हम्म. आणि ऊसाला तुम्ही वापरले का? ऊसाला वापरलं. तर त्याच्यामध्ये काय फरक पडला तुम्हाला? ऊसाला पावणे एकरात 39 टन कांदा ऊस निघाला. पाऊण एकरात 39 टन. 39 टन. तर आता गेल्या वर्षी अशी परिस्थिती होती की एकरी 20, 25, 30 टन निघला तर लोक भरपूर झाला म्हणत होती. हा तर तुम्ही पाऊण एकरात 39 टन ऊस काढला. हा तर धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल.